मीटर खणसाडीचं कापड आहे. आपण पहिल्यांदा 30 इंच उंची टाकणार आहे ह्या साईडला आणि दुसऱ्या साईडला 15 इंच उंची टाकून घ्यायची आहे आपल्याला. इथे बघा, इथे 15 इंचाला मी खून केलेले आहे आणि आपल्याला इथे तिरकी रेष मारून कट करून घ्यायचं आहे आपल्याला. इथं मी पट्टीच्या सहाय्यानं तिरकी रेष मारून घेत आहे आणि बघा मिडलला पण पॉईंट काढलेले आहेत आणि दोन्ही पॉईंट व्यवस्थित सरळ तिरकी रेषेमध्ये जोडले जातील अशी मी जोडून घेतलेले आहेत आणि सेम त्याच रेषेवरून मी कट पण करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि सेम या पद्धतीनेच कट करायचं आहे. आणि आता कट करून झालेलं आहे, दोन्ही पण पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, दोन्ही पण जे पडदे आहेत. पण त्याआधी मी काय केलेलं आहे, ते 8-9 इंच अंतराचे कट करून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्याला 5 इंचापर्यंत 2 तुकडे निघतील. आणि हे बघा, हे दोन्ही पार्ट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि जे वरचे एक्स्ट्राचं जे कापड आहे तिरकं, जे 15 इंचापेक्षा थोडंसं जास्त आहे या साईडला, ते आपण कट करून घेणार आहे. बघू, तिथं पण मी सेम पट्टीच्या सहाय्यानं तिरकी रेषा आखून घेतलेलं आहे, जेणेकरून ते दोन्ही पण टोक छान असे मॅच होतील. आणि एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, अशा टाईपमध्ये प्लेट्स पाडून आपण त्यावर प्रेस करून घ्यायचे आहे, जेणेकरून शिवताना पण त्रास होणार नाही आणि प्लेट्स खूप छान पद्धतीनं बसतील. बघा, इथे छान अशा प्लेट्स बनवलेल्या आहेत आणि ही मस्तानी साडीसारखीच आहे प्लेट्सवाली. थोडं घ्यायचं आहे आणि आपल्याला जो कपडा आहे तो उलटा टाकायचा आहे आणि उलटा टाकून पण मी असे 2 टिपा टाकून घेतलेला आहे. एक्स्ट्रा कापड कट केलेला आहे. परत मी सरळ केलेला आहे. सरळ केल्यानंतर ह्या कोपऱ्यात बघा, दोन्हीही कोपऱ्याला अशा नाड्या टाकून घेतलेल्या आहेत. मॅचिंग नाड्या असतील तर ठीक, नसेल तर चालतील असं घेतलेलं आहे. आणि वरून याच्यावर एक कापड ठेवणार आहे आपण. आता मी हे कापड यूज करणार आहे इथे, माझं कापड शिल्लक नसल्यामुळे. आणि बघा, आपल्याला इकडून अशा तिन्ही बाजूला डबल टिप मारून घ्यायची आहे. बघा इथे हे बघायचं फायनल लुक असा आलेला आहे. सिंपल आहे. मागच्या साईडला पॉकेट आहे, पॉकेटमध्ये आपण काठीचा हे घालू शकतो आणि बांधण्यासाठी दोरी दिलेली आहे. तुम्हाला ही गुडीची साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.